पूर्ण नदीचं नाव तर माहित नाही मला. हो त्यांना बेब आपल्या कला आता ब्लॉगिंग शिकायची. तर कसं काय भावांनो, मजेत ना मित्रांनो, मी तुषार तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अजून एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत आज चला आज तुषार भाऊ कुठं निघालाय. तर आपण मित्रांनो एक छोटीशी नवीन गाडी घेतलेली होती. तर आज रविवार होता, तर म्हणले सगळे घरचे जरा जो आपण फिरायला, मामा ती आलता आपला. तर आपण आज निघालोय सोनारीला. तर आपण जाणार आहे तिथं अजून दुसऱ्या ते कुठं तर अजून एक देवस्थान आहे राम मंदिर म्हणून, तिथं बी जायचं आपल्याला. तर आपल्यासोबत आहे आपला भाऊ, वडील. आजचा आपला ब्लॉग सगळा फॅमिली ब्लॉग असणार आहे, सगळे आपल्या फॅमिलीतले आहेत आज. तर बघा हे आपलं हे आहे मामाचं बारकं पोरगं. त्यानंतर आपल्याला लय दा म्हणलाय ब्लॉग मध्ये घे म्हणून, तर आज आपण ह्याला फायनली घेतलंय ब्लॉग मध्ये. नाव काय तुझं? माझं प्रणवराज. नावाला राज आहे. आता बघू काय काय होतं आज. आता बघू काय धिंगाणं होतंय. फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तो इथून नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर बघूत पुढं काय काय होतंय, भेटत थोडा वेळ. आपण इथं आग मैत्र आलेलो आहे. यावेळेस इथं जराशी जत्रा चालू असल्यामुळे गोंधळ चालू इथं. गेल्यावेळेस आपण आलतो पोरांसोबत. आता माझा आवाज नीट एवढा क्लिअर येत नसेल, पण बघूत आपण जाऊन इथं काय 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 तुम्ही तर गेल्या ब्लॉगमध्ये बघितल्याने मित्रांनो, आपल्याला आतमध्ये तर काय शूटिंग घेऊ दिली नाही. आपण आलो होतो आतून दर्शन ती घेऊन. बघा इथं माझा मामा, बारका मामा. काय ना ह्याच्या आधी कॅमेऱ्यासमोर नाही आलेलं, त्यामुळे जरासं फॅमिलीला हे होत आहे, अवघड वाटतंय. पण होईल ह्यांना बी सवय हळूहळू. हो बघा कसं करायला माकडं. फोन घेऊन जातील माझा. आता मी करतो फोन बंद. बघा ह्याला फोटो ती काढायची ती. बघू भेटू आपण थोड्या वेळाने. आता आपण अजून जाणार आहे तिकडं राम मंदिरला. ते तिकडे बी गेल्यावर आपण शूट घेऊ. मित्रांनो इथे वर काय टाकायला लागेल ही प्रथा जर कोणाला काय माहीत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. हे तर मला काय माहीत नाही, आमच्यात त्रास नसतंय. हे वर तर काय टाकायला लागले ही जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण इथून सोनारीच्या मंदिरातून निघालोय. आता आपल्याला जायचंय राम मंदिरला. इथं आपला भाऊ गाडी चालवायला लागलाय. ही आज सगळी इकडं बच्चा पार्टी सगळी इकडे. ही मामाची पोरगी. आता आम्ही चाललेलो इकडं राम मंदिरला. कुठं आता इथून थोडंसंच आहे वाटतं अंतर, काय तर 4-5 किलोमीटर आहे वाटतं. तर बघू तिथलं बी मंदिर चांगलं आहे. तिथं गेल्यावर आपण भेटूया. ती फोटो ती काढायची. आता इथं जर थांबलं रस्त्यात तर मग तिथं आपण शूट घेऊ, नाहीतर मग तिथं गेल्यावर भेटू डायरेक्ट. मित्रांनो इथून फक्त आता नजारा बघा कसा आहे. इथं सगळं असं तळ, ते काय म्हणते त्यात, काय तळ आहे, काय तळ आहे, तळ नाही रे बाबा. मग काय नदी आहे इथं. डॅम ती आहे वाटतं. मंदिरामध्ये गेल्यावर तिथं डॅम बी दिसेल आपल्याला. तर महागून जरा असा चांगला नजारा दिसत होता, पण कॅमेरा आपल्याला चालू करायला उशीर लागला. बघा आता इथं दिसेल आपल्याला. आपल्याला मॅप मध्ये तरी रस्ता लय भारी वाटत होता, म्हणून भैयाने मला गाडी चालवायला दिली नाही. आता त्यानंच गाडी चालवून जरा त्याला आता वाटायला लागली आपण उगाच गाडी घेतली चालवायला. बघा इथं रस्ता कसला आहे. मॅप मध्ये तर वाटलेला लय भारी रस्ता आहे, पण इथं खड्ड्यात रस्त्यात खड्डा आहे काय कळलं ना. आणि बघा समोर मामाची गाडी. त्याच्या आता अंधार जावर आपण बघू आता चालू. हो बघा नजारा इकडे कसा दिसतोय. पूर्ण नदीचं नाव तर माहित नाही मला. हो मस्त त्या मंदिराच्या चारी बाजूला असं पाणी आहे, सगळीकडे नदी आहे. फक्त मध्ये एवढा एक रस्ताच आहे त्याला जायला. आता बघू तिथे गेल्यावर तर तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे जर ड्रोन जर असला असता तर जरा ड्रोन शॉट जरा भारी आले असते, पण घेऊ आपण भीती. मित्रांनो आपला रस्ता चुकलेला आहे जरासा. आपल्याला चौकातून लेफ्ट मारायचं होतं जिथून आलो तिथून, पण आपला जरासा रस्ता चुकलेला. आपण चाललो होता इथून रिटर्न. आता इथं भाऊ जरा आपल्याला तापलेला आहे. आपण जाऊ रिटर्न.
इकडे बघा मगाशी नीट दाखवू शकलो नव्हतं, हे बघा ना जरा. जो तिकडला रस्ता कसा आहे बघू. जर चांगला रस्ता असेल तर जरा असं भैयाच्या मनासारखं होईल. जर असा जर रस्ता असेल तर काय जाऊ द्या, त्याला असंच चालवावं लागेल गाडी. नंतर चांगला रस्ता आला की आपण घेऊ. बघू रस्ता कसा आहे, तिथं गेल्यावर कळतच आपल्याला. मित्रांनो आपल्याला आता दुसरा रस्ता भेटलेला आहे. आता हे जरासा रस्ता बरा आहे. एवढा रस्ता भेटला तरी आपलं बहुत आणा लागलाय गाडी ह्यातून. बघा आता समोर एक गाडी आहे. असल्या रस्त्यात बी बघा गाडी. काय खरं नाही, जरा असं खराब रस्ता भेटल्यानंतर जर चांगला जर रस्ता भेटला माणूस असंच पिसायला करते बघा. बघा बघा वाढायला म्हणजे असल्या रस्त्यात बी काय लिमिटच नाही. तिकडं मागचीच तर गाडी दिसना बी झाली, मागाशी होती पण ती तर जराशी म्हणजे असं इजवत असेल की नेमकं गाडी कशी घालायला लागलं पण कळत नसेल. आलं वाटतं इथं मंदिर. तर मित्रांनो आता आपण प्रणवला ब्लॉगला कसं फोन धरायचं ते शिकवायला लागलो. ते पप्पा म्हणायला लागले त्याला बी शिकव म्हणून. बघा इथं त्याचा पप्पा दिसाना झालाय. तर आता बघू त्याला आपण कॅमेरा ती सांभाळायला येत आहे का. आता पुढचा ब्लॉग आपला प्रणव भाऊ कंटिन्यू करेल. आता त्याकडे आपण फोन तर दिलेला आहे, तर दाखव पप्पांकडे ते जाऊन काय काय आहे तर काय काय बोला तू. का इथं आहे राम मंदिर. अरे वाकडा धरायचं तुझ्या हात तर. मित्रांनो याला काय जमाना झाला, ह्याला जरा कॅमेरा कसं धरायचं ते दाखवत. असं जर सरळ नीट. आता बोल दाखव मंदिर. तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत मंदिरात. हो का, इथून लुक बघा. कोणाचं लुक? मंदिराचं लुक बघा. बाहेरून असं आहे, तर नंतर आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला शूट दाखवणार. मित्रांनो इथं आपला मामा आपली छोटीशी सुरुवात करायला लागलाय. त्यानं आपला इथं बघायला लागलाय ब्लॉग ते काढून. बघा काय काय बोलतंय इथं. ह्याला बी शिकायचंय ब्लॉगिंग. बघू ब्लॉगिंग ही दोघांना बी आपल्या कला आता ब्लॉगिंग शिकायची. यांना आपण ब्लॉगिंग आज शिकवून सोडू. आता ह्या बारक्या पैसे तर आपण फोन देणार आहेत. बघू हो का ह्याच्या कॅमेरामध्ये बघ काय दिसतात. आज आपण आलेलो आहोत फोन आपण आलेलो आहे तिथं मंदिरामध्ये. इथं बघा ही ह्या मंदिराची माहिती मी थोड्या वेळ तुम्हाला तिथली वाचून ती सांगतो. मंदिर बघा तुम्हाला दिसलं आतमध्ये. इथून तर काय दिसना झालं, कॅमेऱ्यात तर नाही दिसणार पण असं दिसतंय. तर आपण बी दर्शन घेऊत आणि बाहेर गेल्यावर भेटू. मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो तिथली माहिती ती वाचतो आणि मीही तुम्हाला सांगतो. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही राम मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट समोरच्या साईडला इथं हनुमानाचं ही आहे मूर्ती. एकदम बरोबर समोरच्या साईडला आहे. तर इथं मी तुम्हाला एक पोस्टर दाखवतो, त्यावर ती पूर्ण माहिती आहे ते मी तुम्हाला थांबा दाखवतो. आता बाहेरच्या साईडला जाऊत आपण ते दाखवतो. तर ह्या पोस्टरवर इथली सगळी माहिती लिहिलेली आहे. तर ते तुम्ही वाचलं असाल, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि तिथली ती माहिती वाचा. तर आता आपण अजून जाऊया तिकडं साईडला नदी ती आहे, तिथं आपण बघूत कसं कसं काय काय आहे आणि फोटोशूट ती करूत आता आपण इथे. तर मित्रांनो हे आपण तिथं शूट करत होतो म्हणून आपल्याला सोडून ही सगळेजण पुढं आलेले आहेत. बघा ही इथं मित्रांनी माझी जराशी कॉपी करायला लागला ह्याला ब्लॉगिंग. ओ मित्रांनो फक्त आता तुम्ही इथला सीन बघा काय मस्त आहे सीन. इथं पूर्ण नदी. आत्ता इथं बोटिंग आहे का नाही काय माहिती. हो का इथं बघा एक बोट कशी पडली. बोटिंग चालू असायला पाहिजे होती. आत्ता आपण इथं गेलो असतो. तिकडल्या समोरच्या साईडला डॅम आहे, आता दिसत नसेल आपलं एवढं काय झूम नाही. पप्पा कुठली नदी आहे ही? सीना नदी आहे इथं. ही छोटा ब्लॉगर इकडं एक नवीन सुरुवात. बघू त्याचा होत आहे का नाही ब्लॉग. जर नीट जर क्लिप असतील तर मी त्याला एडिट करून देतो. हे बघा मित्रांनो माझं एक शब्द ही कॉपी मारायला लागलाय. मित्रांनो इथं आपण बघा मस्तपैकी इथं एन्जॉय करायला लागलोय सीन. पाण्यामध्ये पाय ती घालून. इथं बघा ही नाव एक इथं क्रॅश झालेली, इथं खराब झाली वाटतं म्हणून इथं लावून ठेवलेली. तर बघा इथं सगळेजण येऊन बसलेली. ती मी आधी येऊन बसलो इथं मस्तपैकी पाण्यात ती पाय घालून बसलोय. इकडं बघा मामी बी येऊन बसलेत आपल्यासारखं. आता बसलेली इथं सगळेजण येऊन बघू शकता. ते तुझं सावकाश आहे घसरण पडते.
मोबाईलला बाई आपण भिजवलेलं आहे आता इथं, त्याला बी जरासं गार केला आपण. हां कशामुळे भिजवला? मोबाईलला बी जरासं गार व्हायची गरज होती, आता चार्जिंग आपली फास्ट उतरत होती. पण आपण आता इथं खूपशे मारणार पाहिलंय घसरायला लागलेत. कॅन्सल प्लॅन. इथून जर आपटाल तर माझं तोंडच फुटतंय बघ. जाळ मासे टाकलेले काढतात. मित्रांनो आपल्या इथं फोटो ती काढून झालेले सगळेजण इथं खायला बसलेले आहेत. आता आपण खाऊयात आणि इथून सगळं झालं की निघूयात इथून. आता मित्रांनो आपल्या इथला फोटोशूट ते झालेला आहे. थोडासा उशीर झाला आपल्याला, आता 6:30 पावणे 7 वाजले असतील. तर मित्रांनो माझ्या फोनची चार्जिंग संपलेली होती म्हणून मी दुसऱ्या फोनवरून शूट करतोय. जर कॅमेरा क्लॅरिटी जर तुम्हाला थोडी कमी वाटत असेल तर ते जरासं ॲडजस्ट करा. तर आपण जाऊयात आता इथून, कुठं जायचं आहे काय बघूयात, नाहीतर मग डायरेक्ट आता बहुतेक तर आपण इथून घरीच जाईल. तर निघालोय आपण इथून सगळेजण. होय छोटा ब्लॉगर. आता लवकरच ह्याचं बी चॅनल येणार आहे, बघू. आता ह्याचा एक व्हिडिओ मी एडिट करून देतो. ह्यानं बी भरपूर क्लिपा काढल्यात, 1-2 क्लिपा टाकूत आपल्या ब्लॉगमध्ये. तर भेटूत आपण थोड्या वेळाने. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तर आजचा आपण पूर्ण टाइम आपल्या फॅमिलीसोबत घातलेला. आजचा आपला ब्लॉग हा फॅमिली ब्लॉग होता. तर तुम्हाला जर फॅमिली ब्लॉग आवडत असेल तर मी नक्कीच ट्राय करेल अजून फॅमिली ब्लॉग टाकायचा. तर आजच्या ब्लॉगचा तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता तो नक्की कमेंट करून सांगा. आज काय मी जास्त शूट केलेलं नाही, पण आजचा एक शॉर्ट ब्लॉग म्हणून फॅमिलीचा मी हा टाकतोय. तर तुमचा फेवरेट पार्ट कमेंट करा आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटसोबत. बाय बाय.